खाकीवर कोयत्याने हल्ला, कर्तव्य दक्षतेचे रिवॉर्ड। सातारा एसटी स्टँड परिसरात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस हवालदारावर कोयत्याने वार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। पोलिसावर दहशत माजवत केलेल्या हल्लेखोराच्या व साथीदाराच्या पोलिसांनी तात्काळ मुसक्या आवळल्या आहेत। एसटी स्टँड परिसरात खाकीवर हल्ला झाल्याची एक दुर्दैवी घटना, तर दुसऱ्या बाजूला कर्तव्य दक्षतेचा सन्मान केल्याचे चित्र दिसले आहे। दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या खाकीवर कोयत्याचे वार झेलून जखमी झालेल्या अवस्थेत, तशाच अवस्थेत हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या पोलीस हवालदाराला उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांनी भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व कर्तव्य दक्षतेबद्दल रिवॉर्ड देखील दिलं। याआधी देखील सातारा जिल्ह्यात पोलिसांसोबत बाचाबाची, कॉलर पकडणे, मारहाण अशा घटना घडल्या। मात्र वाद घालणाऱ्यांना हटकले म्हणून चक्क कोयत्याने पोलिसांवरच वार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे। सातारा एसटी स्टँड परिसरात शनिवारी रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या तिघांना हटकल्याच्या रागातून तेथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस हवालदारावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली। या हल्ल्यामध्ये एसटी स्टँड पोलीस चौकीत कार्यरत असणारे दत्ता पवार हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शांत साताऱ्यात सातारा स्टँड परिसरात अशांतता पसरवत दंग करणाऱ्यांना हटकल्याच्या कारणातून पोलिसांवर कोयत्याने वार करण्यात आला। घडलेल्या गंभीर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली। सीसीटीव्ही तसेच गोपनीय माहितीच्या आधारे कोयत्याने हल्ला करणाऱ्यासोबतच त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या। दरम्यान पवार यांच्यावर हल्ला झाला तरी संबंधित हल्लेखोर यांना पकडण्यासाठी पोलीस हवालदार त्यांच्या मागे धावले। यातील काहींना धाडसाने पकडले तर उर्वरित संशयितांचा शोध पोलिसांनी घेऊन रविवारी पहाटे अन्य साथीदारांच्या मुसक्या आवळल्या। यात एक जण अल्पवयीन आहे। एसटी स्टँड परिसरात बोकाळलेले अवैध धंदे आणि त्यावर असलेली मर्जी व त्यातून फोफावत असलेल्या टोळ्यांचे शीतयुद्ध सध्या पोलिसांची डोकेदुखी वाढवणारे ठरत आहे। खाकीवर कोयत्या चालवण्याचे धाडस भविष्यात कोणी करू नये यासाठी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी अशा दहशतीचा बिमोड करा अशी मागणी एसटी स्टँड परिसरातून जोर धरू लागली आहे। बाहेर स्टँडच्या बाहेर रोडवर पोरं दंगा करत आहे की मला आत चौकीमध्ये कळलं। त्यानंतर मी त्यांना हाकललं त्यांना हाकलल्यानंतर ते गाडीनं टू व्हीलरवर गेले आणि परत गाडी टू व्हीलरनं माघारी आले आणि जाताना माझ्यावर वार केला त्याने। असा तो प्रकार आहे।